हॅलो फ्रेंड, नमस्ते. मी आहे तृप्ती. आज आपल्याला बनवायची आहे तेल टाकून शेंगदाण्याची चटणी. आपण नेहमीच प्रत्येकाच्या घरामध्ये शेंगदाण्याची सुकी चटणी असतेच, परंतु आपण विदाऊट तेलची चटणी बघितली असेल. आज आपल्याला बघायची आहे तेल टाकून बनवलेली चटणी. आणि ही चटणी तुमची 15 दिवस, महिनाभर अगदी मस्त खमंग आणि टेस्टी, ज्याप्रमाणे नॉर्मल चटणी असते त्याचप्रमाणे राहील आणि टिकेल, परंतु टेस्ट त्याची एकदम छान लागेल. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. गॅसवरती मी 5 मिनिटा पहिले प्रीहीट होण्यासाठी कढई ठेवली आहे. आपल्याला लक्षात राहू द्यायचं, आधी कढई प्रीहीट होऊ द्यायची आणि कढई ॲल्युमिनियमची घ्यायची. कढई प्रीहीट झाली, गॅसची फ्लेम कमी केली आणि 2 ताटले शेंगदाणे टाकले. 2 मोठ्या लसूण घेतले, त्यांना निवडून घेतलं. आता आपल्याला शेंगदाण्यांना व्यवस्थित मिक्स करायचे. आपल्याला बनवायची आहे वेगळ्या पद्धतीची शेंगदाण्याची चटणी, म्हणजेच आपल्याला तेल टाकून चटणी कशी बनवायची तर तुम्ही पूर्ण रेसिपी पहा. येथे शेंगदाण्यांना आता पसरवून दिलेलं आहे कढईमध्ये. आणि शेंगदाणे भाजताना गॅस जास्त करायचा नाही आहे. आपल्याला खमंग शेंगदाणे भाजायचं आहे. 3 ते 4 मिनिटात शेंगदाणे भाजले जातील. जास्त घाई करायची नाही, गॅसची फ्लेम वाढवायची नाही आहे. शेंगदाण्यांना मिक्स करून घेऊ व्यवस्थित, जेणेकरून त्याचे सर्व बाजू व्यवस्थित भाजल्या जातील, खमंग होतील आणि त्याची साल मस्त निघेल आणि शेंगदाण्याची चटणीची टेस्ट खूप छान येईल. आपण शेंगदाणे भाजतो तर ते व्यवस्थित भाजले नाही तर त्याची पूर्ण टेस्ट खराब होऊन जाते. त्याच्यामुळे शेंगदाणे अगदी परफेक्ट भाजले गेलेले पाहिजे. शेंगदाणे आता एकदा अजून मिक्स करून घ्यायचे. आपल्याला 4 मिनिटं झाले की शेंगदाणे बघा असे दिसतील. आता गॅसची फ्लेम आपल्याला बंद करून द्यायची आहे. शेंगदाणे आता दुसऱ्या ताटामध्ये आपण काढून घेऊ. आता आपल्याला कढईमध्ये टाकायचं आहे नवीन वस्तू. तुम्ही नेहमीच स्पेशल शेंगदाण्याची चटणी करत असाल, परंतु आपल्याला तिला जास्त पौष्टिक होण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये टाकायची आहे जवस. हे बघा, येथे मी छोटीशी 1 वाटी भरून जवस घेतलेली आहे. जवस आपल्याला खाण्यासाठी खूप हेल्दी असते आणि जवस भाजताना गॅसची फ्लेम बंद करून द्यायची, कारण की जवस जळायला नको. जर ती जळली तर त्याची टेस्ट पण जाईल आणि त्याच्यातले पोषक घटक सुद्धा जातील. त्याच्यामुळे आधीच आपली ॲल्युमिनियमची कढई घेतलेली असते, ती गरम असते. त्याच्यामुळे त्याला गॅसची शेंगदाणे काढले गॅसवरून की लगेच त्याच्यात जवस टाकायची आणि जवस पण मस्त भाजून घ्यायची गरम कढईमध्ये. जवस आपण बंद आचेवरती भाजतोय. जवस खाणं खूप पौष्टिक असतं, त्याच्यामुळे जवस ही आपल्या कोणत्या ना कोणत्या प्रकारे शरीरात जायला पाहिजे. येथे बघा, आता मी शेंगदाण्यांना चोळून घेतलेलं आहे, त्याच्यातलं साल काढून घेतलं. बाकीचं साल राहू द्यायचंय. आता आपल्याला हे मिश्रण दळून घ्यायचंय मिक्सी जारमध्ये टाकून. जवस, शेंगदाणे आणि अजून पुढे आपण काय टाकणार आहोत तर ते तुम्ही बघा. हे बघा, मिक्सी जारमध्ये मी आता शेंगदाणे टाकलेले आहेत आणि त्याच्यामध्ये जवस पण टाकून दिली आहे, लसूण पण टाकला आहे. आता हे मिश्रण आपण, लसूण दाखवते पूर्ण बघा, इथे लसूण पण आता आपल्याला टाकून द्यायचं आहे. आता इथं अजिबात लक्ष इकडे तिकडे द्यायचं नाही, व्यवस्थित पहा. इथे काय काय टाकलेलं आहे तर चवीनुसार टाकायचं मीठ. लहान मुलांसाठी जर आपण चटणी बनवत असू तर चटणीचं प्रमाण कमी टाकायचं, जेणेकरून मुलांनी सहज ती खायला पाहिजे. आणि मोठ्यांसाठी मग आपण थोडंसं तिखट केलं तरी चालेल. याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे मी फक्त. आता आपल्याला टाकायचं आहे त्याच्यात चटणी. मुलांच्या हिशोबाने मी चटणी टाकते. इथे मी 1.5 ते 2 चमचे मी चटणी टाकलेली आहे. पूर्ण 2 चमचे भरून नाही टाकलेले, 1.25 चमचे चटणी टाकलेली आहे, कारण चटणी खूप तिखट आहे. हे बघा, आपल्याला असं तेल टाकून द्यायचंय. शेंगदाणे, जवस, लसूण, चटणी, मीठमध्ये तेल टाकायचंय. आता हे मिश्रण आपल्याला मस्त बारीक फाईन होईपर्यंत, एकदम अगदी बारीक होईपर्यंत मिक्सी जारमध्ये फिरून घ्यायचं. इथं 1 वेळा मी दरदरीत काढून घेतलेलं आहे याला, कारण की मिक्सरचं भांडं छोटं होतं, त्याच्यामुळे ते पूर्ण निघणं शक्य नव्हतं. त्याच्यामुळे मी एका ताटात ते काढून घेतलं आहे. आता याच्यातून थोडं थोडं मिश्रण घ्यायचं आणि पुन्हा बारीक करून घ्यायचं. हे बघा, असं मिक्स करून घ्यायचं आहे, कारण की त्याच्यात मीठ, चटणी व्यवस्थित मिक्स व्हायला पाहिजे. हे मिश्रण अजून जाडसर आहे,
हे बघा, आता हे मिश्रण मी इथे मिक्स करून घेते आणि नंतर पुढे थोडं थोडं घेऊन मिक्सी जारमध्ये टाकून मस्त आपल्याला त्याला बारीक करायचं आहे. ही चटणी तुम्ही रोज थोडी थोडी एक एक चमचा पण खाल्ली ना, तुमचा हेअरफॉल थांबेल, तुमची स्किनसुद्धा चांगली होईल. कारण की आपण त्याच्यामध्ये शेंगदाणे आणि जवस घेतलेले आहे, लसूणसुद्धा घेतलेला आहे. हे बघा, इथं मी थोडंसं मिश्रण घेतलं आणि त्याला अगदी बारीक करून घेतलं. चटणी जर आपल्याला अगदी बारीक करायची आहे, जाड राहू द्यायची नाही आहे, कारण की त्याच्यामध्ये जे जवसच्या बिया असतात त्या बारीक होणं आवश्यक असतं, नाहीतर खाण्यासाठी थोड्याशा अशा चिकट चिकट लागतात. हे बघा, आपण मस्त सर्व चटणी अगदी बारीक करून घेतलेली आहे. अगदी पौष्टिक आणि टेस्टी अशी चटणी. आणि मुलांना आपण रोज 1 ते 2 चमचे ही जेवणासोबत द्यायलाच पाहिजे. त्याच्यात चपातीच्या रोलमध्ये टाकायची किंवा खाताना आपण सगळ्यांनी 1-2 चमचे घ्यायची, कारण की ती खूप हेल्दी असते. ती आपल्या केसांसाठी, स्किनसाठी खूप फायदेशीर असते. तर तुम्ही पण आता जर नेहमीप्रमाणे सुकी चटणी बनवत असाल तर अशी तेल टाकून एकदा तरी चटणी करून पहा. तुमच्या घरातून ही चटणी जाणारच नाही, कारण की एकदा जर ही चटणी तुम्ही केली तर ती वारंवार बनवाल आणि एका बरणीमध्ये भरून तुम्ही तिला मस्त स्टोअर करून द्यायची. तोपर्यंत खात राहा, पीत राहा. बाय बाय.